45 सिरीजचा हा भाग दुसरा आहे. भाग पहिला बघायचा असेल तर इथे क्लिक करा. जर तुम्ही 45 प्लस असाल आणि तुमचे गुडघे दुखत असतील पण तुम्हाला फिट राहायचं तर हा व्हिडिओ शेवट करा. जर तुम्ही 45 प्लस नसाल पण तुमची आई, आजी, आजोबा किंवा शेजारच्या काकू ज्या 45 प्लस असतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सूर्य नमस्कार सुरू करायच्या आधी वॉर्मअप मोबिलिटी ड्रिल्स नक्की करा. पार्ट 1 मध्ये आहेत. आधी ते करा, मग सूर्य नमस्कारला आपण सुरू करूया. हात मागे घेत हस्त उत्तानासन, हात खाली ठेवत पादहस्तासन, अश्वसंचलन, दंडासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, अधोमुख श्वानासन, अश्वसंचलन, पादहस्तासन, हस्त उत्तानासन. प्रत्येक आसनाच्या इथे 2 सेकंड थांबा आणि मग पुढे जा. श्वास घ्यायचाय, श्वास सोडायचाय प्रत्येक आसनासोबत. याच शरीराची हालचाल, श्वास आणि एकाग्रता याचा समतोल साधला जातो. जर तुम्हाला गुडघे दुखत असतील, बॅलन्सची भीती वाटत असेल किंवा जमिनीवर पूर्ण सूर्य नमस्कार करणं कठीण वाटत असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. सोफा सपोज सूर्य नमस्कार. दोन्ही हात सोफावर खांद्यांच्या रुंदी एवढे ठेवा. श्वास घेत छाती उघडा, खांदे सैल ठेवा. आता श्वास सोडत हळूहळू हिप मागे ढकला. गुडघे लॉक करू नका, थोडे सैल ठेवा. प्रत्येक हालचाल श्वासासोबत करा, बॅलन्स करा. खांदे, पाठ, हिप, हॅमस्ट्रिंग आणि पायाचे स्नायू सक्रिय करण्यास मदत करतो. सोफ्यावर पूर्ण वजन टाकू नका. हालचाल करताना वेदना वाढत असतील तर तिथेच थांबा. सुरुवातीला 3-4 केले तरी चालेल. अधोमुख श्वानासन, अश्वसंचलन, पादहस्तासन, हस्त उत्तानासन, पादहस्तासन, अश्वसंचलन, दंडासन, भुजंगासन, अधोमुख श्वानासन, अश्वसंचलन, पादहस्तासन, हस्त उत्तानासन. हे करताना मनाला शांत ठेवा आणि प्रत्येक राऊंड तुमच्या क्षमतेनुसार करा. योगामध्ये सूर्य नमस्कार संपूर्ण शरीराला जाग करणारा फ्लो मानला जातो. अनेक आसनांची सुंदर साखळी म्हणजे सूर्य नमस्कार. श्वास रोखू नका. दंडासन, अधोमुख श्वानासन, हस्त उत्तानासन, पादहस्तासन, अश्वसंचलन, दंडासन, भुजंगासन, अधोमुख श्वानासन, अश्वसंचलन, पादहस्तासन, हस्त उत्तानासन. खूप छान. शरीर आता हलकसं गरम झालं आहे. आता आपण असे योगा फ्लो करणार आहोत जे विशेष करून 45 प्लस वयातील आणि गुडघेदुखीचा त्रास असलेल्या लोकांना लक्षात ठेवून घेतला आहे. प्रत्येक हालचाल घाई न करता श्वासावर लक्ष ठेवून आणि आपल्या क्षमतेनुसार केला पाहिजे.
आता फ्लो पहिला. आपण जमिनीवर बसलो आहोत. दोन्ही पाय लांब केले आहेत. साधारण 60 अंशापर्यंत पसरवायचे. पाठ सरळ ठेवलीये. दोन्ही हातांच्या बोटांनी जमिनीवर ठेवून बोटांवर चालत पुढे जायचं. 5 सेकंड तिथे थांबायचंय आणि पुन्हा मागे यायचं. डावा हात डाव्या बाजूला ठेवत उजवा हात डाव्या बाजूला घेऊन जायचा आणि तिथे थांबायचा आहे. उजवा हात उजव्या पायाकडे ठेवत डावा हात वरून घ्यायचा आहे उजव्या बाजूला, तिथे थांबायचंय. अशा प्रकारे हा फ्लो 10 वेळा करूया. हळूहळू मागे यायचंय. शरीराला जितकं जमतंय, आरामदायी वाटेल तितकंच पुढे जा. योगा परंपरेत या आसनाला उपविष्ट कोणासन म्हणतात. हे आसन शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी आणि कंबर व मांडीमधील ताण कमी करण्यासाठी केला जातो. लक्षात ठेवा, पाठ गोल करू नका. जर होत असेल तरी काही हरकत नाही. जबरदस्ती खाली झुकू नका. जितकं सहज शक्य आहे तितकंच करा. हळूहळू मागे यायचंय. हे आसन हिप, इनर थाईज आणि हॅमस्ट्रिंग मोकळे करण्यास मदत करते. शरीर अधिक लवचिक झाल्यावर हालचाल करताना गुडघ्यावर येणारा अनावश्यक ताण कमी होण्यास मदत होते. हळूहळू पुढे जायचंय. जर हिप किंवा लोअर बॅक खूप दुखत असेल, त्रास होत असेल किंवा त्याच्यावरची शस्त्रक्रिया झाली असेल, ऑपरेशन झालं असेल, तर हे आसन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. खूप छान. आता फ्लो दुसरा. आता पाठीवरती झोपा. दोन्ही पाय सरळ. गुडघ्यांमध्ये वाकवत दोन्ही पाय वरती घ्या आणि पाय जमिनीवर ठेवा. श्वास घेत कंबर हळूहळू वर उचला. खांदे आणि पाय जमिनीवर राहू द्या. आता हळूहळू कंबर खाली आणा. दोन्ही पायांचे गुडघे बाजूला सोडा. हा आहे सुप्तबद्ध कोणासन.
हा आहे सेतुबद्धाचा. सेतू म्हणजे पूल. या आसनात शरीर पुलासारखे आकार घेत असल्यामुळे याला सेतुबद्धासन म्हणतात. हा फ्लो ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग आणि हिप्सचे स्नायू सक्रिय करण्यास मदत करतो. हे स्नायू मजबूत असतील तर गुडघ्यांना चांगला आधार मिळू शकतो. सुप्त कोणासन हिप मोकळे करून शरीराला आराम देण्यास मदत करतो. या सर्व आसनांमुळे तुम्हाला गुडघ्यांवर ताण येणार नाही. मानेचा त्रास असेल किंवा अलीकडेच पाठीची शस्त्रक्रिया, ऑपरेशन झालं असेल किंवा खूप जास्त वेदना असेल तर हे आसन टाळा किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करा. असंच करत राहा. हालचाल श्वासासोबत आणि हळूहळू करा. थोडंच राहिलं आहे. खूप छान फ्लो तुम्ही केले आहात. फ्लो तिसरा. आता पोटावरती झोपा. हात शरीराच्या बाजूला ठेवा. श्वास घेत छाती आणि पाय थोडेसे वर उचला. हा आहे शलभासन. आता हळूहळू खाली या. दोन्ही तळ हात छातीजवळ ठेवा आणि श्वास घेत छातीवर उचला. हे आसन भुजंगासन. पुन्हा खाली आणि हा फ्लो 10 वेळा करूया. शलभ म्हणजे टोळ. या आसनात शरीराची स्थिती टोळासारखी दिसते म्हणून याला शलभासन म्हणतात. कोपरा थोडा वाकलेला ठेवू शकता. भुजंग म्हणजे नाग. या आसनात फणा काढलेल्या नागासारखी मुद्रा तयार होते. हा फ्लो पाठीचे स्नायू, ग्लूट्स आणि शरीराचा मागचा भाग मजबूत करण्यास मदत करतो. मजबूत पॉस्चर चेन मुळे शरीराची ठेवण सुधारते आणि दैनंदिन हालचाली, रोजच्या हालचाली अधिक आरामदायी वाटू शकतात. हालचाल श्वासासोबत आणि हळूहळू करा. हालचाल श्वासासोबत आणि हळूहळू करा.
खालील पाठीला जास्त दाब देऊ नका. असंच करत राहा. आजचा नी पेन फ्रेंडली योगा इथेच संपतो. खूप छान फ्लो तुम्ही केले आहात. आता शेवटचं कूल डाऊन. कूल डाऊन खूप महत्वाचं आहे, त्याशिवाय थांबू नका. ते पार्ट 1 मध्ये आहे, नक्की करा. हा फ्लो नियमित केल्याने शरीराची हालचाल सुधारण्यास, स्नायू मजबूत करण्यास आणि सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचा अनुभव किंवा प्रश्न खाली कमेंट मध्ये लिहा. अशा माहितीपूर्ण योगा व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू करा. आणि हो, आपल्या 45+ फॅट लॉस योगा सिरीजचा पार्ट 3 नक्की पहा. त्या भागामध्ये आपण पाठदुखीची काळजी घेत फॅट लॉस साठी आणखी प्रभावी योगा फ्लो करणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, नियमित योगा करा, निरोगी राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.